ज्योती मस्के चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण करणार आहोत गाजरचा हलवा। तर हा थोड्या वेगळ्या पद्धतीने करणार आहोत, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका। तर इथे मी घेतलेले गाजर आणि इथे आपल्याला थोडे कोवळे पण घ्यायचे नाही आणि खूप जास्त जाड पण गाजर घ्यायचे नाही। इथे मध्यम आपल्याला गाजर घ्यायचे। तर इथे मी आणि आपल्याला इथे गाजर घेताना लाल गाजर घ्यायचे, त्याच्यामुळे आपला गाजराचा हलवा अजून छान होतो। तर तुम्ही बघू शकता इथे मी भरपूर प्रमाणात लाल गाजर घेतलेले। तर इथे आपण आता जी वरती साल असते ना, ती अलगद काढून घेणार आहोत। इथे खूप जास्त प्रेशर देऊन आपल्याला ही साल काढून घ्यायची नाही आणि साल काढून घेतल्यानंतर आपण ते छानपैकी गाजर किसून घेणार आहोत। तर इथे आपल्याला थोडी जाड किसणी असते, त्याचा वापर करून इथे आपण हे गाजर किसून घेणार आहोत। त्यामुळे काय आपले गाजर किसणं पण लवकर होतात आणि त्याच्यामुळे गाजराचा हलवा पण छान होतोय। तर आता इथे मी सर्व गाजर छानपैकी ते किसून घेते। सर्व गाजर इथे किसून घेतलेले आहे आणि याच्यामध्ये गाजरामध्ये खूप जास्त पाण्याचं प्रमाण आहे, तुम्ही बघू शकता। तर आता आपण इकडे गॅस ऑन करून घेणार आहोत। इथे मी आता गॅस ऑन करून घेतलेला आहे। इथे आपल्याला टाकायचे 2 चम्मच तूप आणि जर तुम्हाला जास्त आवडत असेल तर इथे तुम्ही जास्त तूप पण टाकू शकता। इथे 2 चम्मच टाकून घ्यायचे आपल्याला। तर इथे आता तूप गरम झालेले, याच्यामध्ये आपण टाकून घेणार किसून घेतलेले गाजर आणि गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आपल्याला। मी आता सर्व इथे टाकून घेते। तर इथे मी आता सर्व गाजर इथे टाकून घेतलेले किसलेले आणि इथे आता आपण 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून देणार आहोत। याच्यामध्ये गाजरामध्ये पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं, त्याच्यामुळे नाही का इथे गाजर लागत नाही आणि आपण इथे कढईमध्ये तूप टाकून घेतलेले। आता सतत आपण 2-2 मिनिटांनी ते चेक करणार आहोत। असं आपल्याला 7 मिनिटांसाठी करायचे। तर इथे 2 मिनिटं झालेले, आपण परत इथे याला हलवून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता हे इथे कढईला चिपकलेलं नाहीये। आता परत 2 मिनिटांसाठी आपण इथे झाकण ठेवून देणार आहोत। आपण हिच्यावरती झाकण ठेवल्यामुळे आपला गाजरचा हलवा शिजून लवकर तयार होतो, त्याच्यामुळे इथे आपल्याला हिच्यावरती झाकण ठेवून गाजरचा हलवा शिजवून घ्यायचा आहे। अगदी कमी वेळेत होतो, त्याच्यामुळे इथे झाकण ठेवायला विसरू नका। बरेच जण झाकण न ठेवता गाजरचा हलवा शिजवून घेतात, त्याला खूप वेळ लागतो। तुम्ही जर या पद्धतीने केला तर तुम्हाला इतका वेळ लागणार नाहीये। तयार झालेला आहे, कारण तुम्ही बघू शकताय इथे आपला गाजरच्या हलव्याचा कलर चेंज झालेला आहे। तर बघा, आणि आपला गाजरचा हलवा ज्यावेळेस आपण इथे टाकला होता तर पूर्ण आपली कढई भरलेली होती, ती आता जवळपास अर्धी झालेली आहे। तर हा छानपैकी ते शिजून झालेला आहे, तुम्ही बघू शकताय। तर बघा, आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत दूध। इथे आपल्याला मावा वगैरे बिलकुल वापरायचा नाही किंवा साखरेचा पण वापर करायचा नाही। आपण अगदी शुगर फ्री गाजरचा हलवा करणार आहोत, त्याच्यामुळे इथे आपल्याला साखरेचा वापर करायचा नाहीये। तर इथे मी आता दूध टाकून घेते आणि इथे आपल्याला गरम दुधाचाच वापर करायचा आहे। गरम दूध टाकल्यामुळे काय होतं, अगदी मऊ होतो आपला गाजरचा हलवा आणि टेस्ट पण खूप छान लागते। त्याच्यामुळे इथे आपल्याला गरम दूध करून टाकायचे आणि ड्रायफ्रूट घालताना इथे ही चूक करायची नाही आपल्याला। बरेचसे जण काय करतात, अगोदर ड्रायफ्रूट टाकून देतात। हे आपलं ड्रायफ्रूट म्हणजे अगोदर तेलामध्ये पण आपण तुपामध्ये भाजतो, त्याच्यामुळे पण ते खूप जास्त करपल्यासारखे होतात आणि बरेचसे जण काय करतात शेवटी टाकतात, पण ते शिजत नाही। त्याच्यामुळे जेव्हा आपण दूध घालतो ना, तेव्हा इथे आपल्याला हे ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे। याच्यामध्ये शिजल्यानंतर त्याची टेस्ट खूप छान लागते। आता याच्यामध्ये आपण जायफळ आणि विलायची थोडीशी याच्यामध्ये बारीक करून टाकून घेणार आहोत। इथे टाकून घेते मी। याच्यामुळे काय होतं, सुगंध पण खूप छान येतो आणि टेस्ट पण खूप छान लागतो, त्याच्यामुळे इथे टाकायला विसरू नका तुम्ही। तर आता आपण इथे छानपैकी परत शिजून घेणार आहोत इथे दुधामध्ये। हे पूर्ण दूध इथे आपल्याला आटून घ्यायचं आहे आणि इथे तुम्हाला ड्रायफ्रूट आवडतात ना, तितके ड्रायफ्रूट इथे तुम्ही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार। गाजरमध्ये दूध आटलेलं आहे, इथे मी आता टाकून घेणार आहे कंडेन्स मिल्क। आता ते मी पूर्ण कंडेन्स मिल्क टाकून घेणार आहे।
आता इथे पूर्ण टाकून घेते मी आणि याला मिक्स करून घेते. इथे आपल्याला याच्यामुळे साखर टाकायची गरज नाही पडणार आहे. आणि परत तुम्हाला जर कंडेन्स मिल्क आवडत नसेल तर इथे साखर किंवा तुम्ही गूळ पण टाकू शकता. पण कंडेन्स मिल्क टाकल्यानंतर टेस्ट खूप छान होते. त्याच्यामुळे इथे कंडेन्स मिल्क टाकायला विसरू नका, कारण आपण शुगर फ्री गाजरचा हलवा करणार आहोत. आता इथे मी सर्व टाकून घेते. आणि इथे आता आपण याच्यावरती झाकण ठेवून देणार आहोत कंडेन्स मिल्क टाकल्यानंतर. आणि 5 मिनिटासाठी इथे परत आपण हा हलवा शिजवून घेणार आहोत. तर इथे आता आपण हे बघणार आहोत. बघा, आपण कंडेन्स मिल्क टाकलं तर इथे आपल्या गाजराचा कलर पण चेंज झालेला आहे, कारण त्याला गोडपणा येतो ना, त्याच्यामुळे याचा चेंजपणा होतो. आता इथे आपल्याला यातलं पूर्ण जे कंडेन्स मिल्क टाकलं ते छानपैकी ते मिक्स करून घ्यायचं आहे परत. आणि आपण परत 2-2 मिनिटांनी ते चेक करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता छानपैकी ते आपल्या कंडेन्स मिल्कचा बघा तुम्ही किती छान झालेला आहे आपला. आणि आता इथे मी पूर्ण छानपैकी ते याला शिजवून घेते परत. आता इथलं पूर्ण जे आपल्या घट्ट इथे करून घ्यायचं आहे आपल्याला. हे थोडंसं पण आपल्याला याच्यात पाणी वगैरे नसायला नको. तर इथे आपला गाजरचा हलवा शिजून तयार झालेला आहे. इथे मी आता गॅस बंद करून घेते. तर तुम्ही बघू शकता किती छान कलर पण आलेला आहे आपल्या गाजरच्या हलव्याला आणि टेस्ट खूप छान लागते. तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. आणि खूप जास्त वेळ लागत नाही आपल्याला गाजरचा हलवा करायला, अगदी कमी वेळेत होतो आणि टेस्ट खूप छान लागते. त्याच्यामुळे या पद्धतीनेच करा तुम्ही. आणि कंडेन्स मिल्क आवडत नसेल तरच साखर किंवा गूळ घाला तुम्ही. आणि कंडेन्स मिल्कमुळे खूप छान लागतो गाजरचा हलवा. आपण खिरीमध्ये, लाडूमध्ये टाकतो, तर एकदा गाजरच्या हलव्यामध्ये पण तुम्ही नक्की ट्राय करून बघा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तर कसा झाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर पण कमेंट करा. नाही आवडला असेल तर तुम्हाला काय कमी वाटते हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. माझा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद.